नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग 26। दरवेळीप्रमाणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये देखील खूप महत्त्वाचे IMP प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी नेहमी आणि दररोज आणत असतो। तर चला तर आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभेने समान नागरी कायदा विरोधात ठराव मंजूर केला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केरळ आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मेंदूस प्रकाशाच्या तीव्रतेची आणि अंधुकतेची माहिती डोळ्यातील कोणत्या पेशी पुरवतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दंडाकार पेशी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, जागतिक बौद्ध परिषदेचे आयोजन प्रथमच कोणत्या देशाने केले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भारत आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, भारताची पहिली लक्झरी बस बोट सेवा कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी श्रीनगर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, सेंद्रिय शेतीमालाच्या उत्पादनात महाराष्ट्राने देशात डॅश डॅश या क्रमांकावर झेप घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारत सरकारचा जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नर्मदा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 16 सप्टेंबर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, नॅशनल टाटा पॉवर व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यामध्ये किती मेगावॅट ऊर्जेच्या क्षमतेचा 2 प्रकल्पाचा करार झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 2800 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनामध्ये देशात प्रथम क्रमांकावरील राज्य कोणते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तमिळनाडू आपलं बरोबर उत्तर आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत देखील आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, प्रोटिस्टा सृष्टीतील कोणते सूक्ष्मजीव हे त्यांच्या पेशीत हरित लवके असल्याने स्वयंपोषी असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए युग्लिना आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, जगातील पहिले पाल पोषण उद्यान कोठे सुरू करण्यात आले? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केवडिया आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, सार्वजनिक शिक्षणात संपूर्ण डिजिटल होणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केरळ आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, लोकसभेत सादर केलेल्या नवीन फौजदारी कायद्यानुसार किती दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करण्याची तरतूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 90 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, भारतातील पहिली स्मार्ट हेल्थ कार्ड योजना कोठे सुरू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ओडिशा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेचा पहिला प्रकल्प सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कोल्हापूर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, मरावे परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभयान्वयी अवयवाचा प्रकार ओळखा? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए न्यूनत्वबोधक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 शाब्बास छान शतक ठोकलास या वाक्यातील केवळ प्रयोगी अवयवाचा प्रकार ओळखा? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्रशंसादर्शक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा, धोंडा हा शब्द शब्दसिद्धीतील खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?
तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए देशी शब्द आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, वीज या शब्दाच्या खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चंद्रिका आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, कानात मुंग्यांचे वारुळ होणे म्हणजे काय? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी खूप राग येणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, हे कोणीही कबूल करील यातील उद्देश कोणते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कोणीही आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, सहलीस जाताना कात्रजवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भावकर्तरी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, परमेश्वर सर्वत्र आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अनियमित क्रियापद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, भावार्थ दीपिका हे भगवद्गीतेवरील सुप्रसिद्ध भाष्य लिहिणारे लेखक कोण? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, नावात काय आहे या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केवल वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, प्रयोगात कर्ता व कर्म दोन्ही गौण असतात. डॅश डॅश प्रयोगात कर्ता व कर्म दोन्ही गौण असतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भावे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा. अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे? आणि वाहतीच्या खाली अंडरलाईन आहे किंवा वाहती शब्द हा अधोरेखित केलेला आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए धातू साधित विशेषण आपलं बरोबर उत्तर आहे. बघा शेवटचे काही प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर मी तुम्हाला छोटीशी विनंती करतोय, जर तुम्ही अजूनपर्यंत देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. सोबतच जर तुम्हाला आपल्या इथून मागचे व्हिडिओ बघायचे असेल तर या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि इथून मागचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. प्रश्न क्रमांक 28 बघा, जितेंद्रिय या बहुव्रीही समासाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए विभक्ती बहुव्रीही आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, तिने सारे धान्य निवडून ठेवले या अधोरेखित क्रियाविशेषण अवयव कोणत्या प्रकारचा आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी धातू साधित आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, सुरेशचे अक्षर मोत्यांप्रमाणे सुंदर आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अलंकारातील घटक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उपमेय आपलं बरोबर उत्तर आहे.